नाशिक परिक्रमा मार्ग आणि महामार्ग 29च्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी काळे कपडे घालून आत्मक्लेश आंदोलन केले असून 8 दिवसात तोडगा न निघाल्यास नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। कोपरगाव शहरात मोकाट गायीच्या धडकेत 18 वर्षे देशसेवा केलेले माजी सैनिक किशोर शिंदे गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जळगावच्या कासोदा येथे मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर पैसे मिळाले असते असा टोमणा मारत पतीने पत्नीला कापडी उपरण्याने फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ऐतिहासिक धुळे जिल्हा कारागृहाच्या आधुनिक प्रशासकीय इमारत व प्रवेशद्वाराचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून कारागृह सुधारणांसाठी 14,99,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी कोळदासह इतर प्रमुख रस्त्यांच्या भीषण दुर्दशेबाबत स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लाज वाटते अशी जाहीर खंत व्यक्त केली आहे।